धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेत 50 ते 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या गंभीर घटनेनंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी झालेल्या कथित निष्काळजीपणाची दखल घेत आश्रमशाळेचे अधीक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। घटनेनंतर अमरावतीचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी उपजिल्हा रुग्णालय आणि टिटंबा येथील आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली। यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दरम्यान या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून निष्काळजीपणासाठी जबाबदार आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। टिटंबा येथील घटनेमुळे मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या अन्नाची गुणवत्ता, आरोग्य सुरक्षा आणि देखरेखीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संपूर्ण व्यवस्थेचे लेखापरीक्षण करून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी आता जोर धरत आहे।